नमस्कार मैत्रिणो. 38 साईजचं ब्लाऊजचं पाठीमागचं मेजरमेंट घेतलेलं आहे. कसं घेतलेलं आहे ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला. सर्वात आधी ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची किती आहे ते बघून घ्यायचं. मी तर 15 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. शोल्डर घेतलेले आहेत 5.5 इंच. त्यामध्ये गळा रुंदी हा 2.5 इंच घेतलेला आहे आणि हा 3.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. पूर्ण जो शोल्डर आहे तो 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि इथं जो भाग आहे तो 1.5 इंच त्याला मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 9.5 इंच. शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. इथं मुंड्याचा आकार किती वेळ असं घ्यायचं आणि थोडंसं इथं खालच्या साईडला असं क्रॉस करून घ्यायचं म्हणजे फिटिंग मध्ये छान बसतो. गळा घेतलेला आहे 10.5 इंच. इथं वरच्या साईडला गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि खालच्या साईडला गळा रुंदी 3 इंच घेतलेला आहे. त्याला असा आकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागचा जो टक्स घालतो तो बंद बाजूकडून 4.5 इंच वरती घेतलेला आहे आणि उंचीला सुद्धा 4.5 इंच. दोन्ही टक्स हा अर्धा इंचचा म्हणजे पूर्ण मिळून 1 इंचचा. अर्धा इंच मी कमरेच्या साईडच्या बाजूला वरती करून घेतलेला आहे म्हणजे फिटिंग मध्ये व्यवस्थित बसतो त्यासाठी. पूर्ण कमर आहे 8.5 इंच. पाठीमागचा जो टक्स घालतो 1 इंच. पूर्ण हा 11.5 इंच घेतलेला आहे म्हणजे 9.5 इंच प्लस 2 इंच मार्जिनसाठी 11.5 इंच. 9.5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी इथे 11.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे 38 साईजचा. 38 साईज हा पाठीमागचा भाग आहे. तुम्हाला शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल कारण हा गळा आहे 10.5 इंच खूप उंचीचा आहे त्यासाठी 2.5 इंच सुद्धा घेतलेला आहे त्यासाठी मग थोडासा इथे मी थोडा डाऊन करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.